खरं तर आज रावसाहेब नगरकरांचा रुबाबदार राजपुत्र दिसतोय. आता काय बाबा, तुझी सेवेकारी, तुझा शब्द कधीही न मोडणारी, तुझा प्रत्येक हुकूम मानणारी दासी येणार आहे घरात. अगं वा तरी बरं होलकरीण नाही म्हणालीस. अगं दादाचं लग्न झालं तेव्हा सगळे त्याला असंच बोलत होते, म्हणून मी आपलं वहिनी बघ ना. आत्या ऐक ना, हे बघ आता काळ बदललाय आणि लोकांची मानसिकता पण बदलली. आणि माझी दासी नाही, माझी बायको, माझी सहचारणी येणार. आणि तिनं माझा कोणताच हुकूम मानावा असंही काही नाहीये. फक्त माझ्या निर्णयात जी मला साथ देईल आणि माझा एखादा निर्णय चुकत असेल तर मला योग्य काय आहे ते दाखवून देईल. कुणाचाच कुणावर रुबाब नसेल, वचक नसेल, असेल ते फक्त प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर. वा सारंग वा, आज मला खरंच तुझा खूप तो हा वाटतोय, अभिमान वाटतोय. हायच मान ना तू तसा, आता मी त्याला सोडणारच नाही. ह्याची करवली म्हणून समध्या लग्नात मिरवणार आहे. आजी आत्या, अगं माझा मोबाईल कुठे आहे ग? अरे तो मी बंद करून ठेवलाय. सारख्या अननोन नंबर वरनं फोन येत होते. तुझा सेव्ह केलेल्या नंबर पैकी एकही फोन येत नव्हता. आजच सगळ्या अननोन नंबरला ऊत आलेला दिसतोय, म्हणून मीच बंद करून ठेवला. हा सॉरी सारंग, म्हणजे माझं काही चुकलं नाही ना. मी बंद करून ठेवला म्हणून म्हटलं सॉरी. अहो नाही आत्या, त्यात सॉरी काय, उलट एकदम ओके मी थँक्यू काम केलंय तुम्ही. नाहीतर सारंगराव आज आपल्या नशिबी कैरीच्या फोडी एवढे पण आले नसते. आता सारंगचं झालं की लगेच पप्प्याचाच नंबर आहे. आपण ना पप्प्या दादासाठी मस्त नवरी शोधूया आणि पप्प्या दादाच्या लग्नात पण आम्ही खूप धिंगाणा करणार आहे. करा ना, भरपूर धिंगाणा करा, पण त्या अगोदर ज्या घरात फक्त पुरुष आहेत ते पण 5-5 अशा कुटुंबात राहायला तयार होईल अशी कोणतरी पोरगी शोधून आला. आपल्याला अजून अशी पोरगी सापडली नाही बरं. तुला सांगतो सारंग, 1 महिन्यापूर्वी एक स्थळ आलं होतं. हा, ती पोरगी डायरेक्ट एका वेळेला 10 चपात्या करणार असं बोलली. आता माझ्या आजाला आणि माझ्या बापालाच एका वेळेला 10 चपात्या लागत्यात. आम्ही लोकांनी काय बसून नुसतं पीठ खायचं? काहीतरीच हा, म्हणजे काय बाकीच्यानी उपाशी राहायचं? अवघडच आहे सगळं. पप्या, ऐक ना, मी काय म्हणतो, आता आर्याचा विचार तू करू शकतोस. आणि मला पण आता तिला वहिनी म्हणायला आवडेल. बाबा तुला पुन्नस म्हणून ती तयार पण होईल, पण तुमचा सुखी संसार पाहिल्यावर त्याच खुनशीमध्ये माझा गळा पण घोटल. तुम्ही काय हसताय? आम्हाला सुद्धा सांगा ना काय जोक ते. नाही अहो, तो जोक नव्हता, ज्ञानाची देवाणघेवाण करीत होतो. हा पप्या ना 1 नंबरचा चॅप्टर माणूस आहे. ह्याला जर असा मोकाट सोडला ना तर हा स्वतःच्या शेपटीला आग लावेल आणि माझी लंका पेटवून देईल. नाही म्हणजे माझा प्लॅन फ्लॉप करेल. ह्याला असं सोडता कामा नये. ह्याच्यावर वॉच ठेवला पाहिजे. कुठल्या ना कुठल्या कामात त्याला गुंतवून ठेवलं पाहिजे. बहिरू, तुला काय झटायचे ते झट. चालले माय सासरी त्या सगळ्यांना अडवायला. तू काहीच करू शकणार नाही. ताई, आम्ही याला असंच कुठंतरी चालता चालता सुनसान ठिकाणी फेकून येतो. याला असाच धडा शिकवला पाहिजे. सुनसान ठिकाणी म्हणजे एखाद्या जंगलात फेकून देऊ.
खाऊ दे जनावरांनी खाल्ला तर. तसंही पापी लोकांचं रक्त अजूनच गोड लागतं रानटी जनावरांना. आता काहीच उपयोग नाही. वेळ निघून गेलीये. चला रे. तुझ्यामुळे गप्पा मारत राहिले मी. अजून बरीच कामं राहिली. ती मुक्ता येईल पण आपली तयारी पण नाही झालेली अजून. मी पटकन किचन मध्ये बघते. वैजंती ही समधी कामं आम्ही बघतो. तू आधी साडी बदल, दाग दागिना घाल. समधी तयार आहे, तूच एकटी तयार व्हायची राहिलीस. इकडचं आम्ही बघतो. या बिनकामाची ये ना. माधवी ये ग मदत. जा काम कर जा. ए बघताय काय? चला तुम्ही पण कामाला लागा. चला चला ए काम कर. काय कुठे चाललेत ना वरदेव? मी अगं बाहेर चाललो होतो जरा. ए दादा, तुला भोल्यावर चढायची घाई आहे वाटतं. बरं आपण एक काम करूया, आपण आज जाऊया. हो हो बरोबर आहे. मी जरा नाही. तू आज चल. मी जरा ए पप्या आलो. चल रे. पप्या इकडे ये ना बाळा. माझं एक काम करशील का प्लीज? ते भाई काही विचारणं झालं का? बिंदास सांगा. काय आहे, सारंगची बेडरूम आहे ना, ती जरा अशी सजवायची आहे. सजवशील का? ओके मी थँक्यू झालं म्हणून समजा. ए, अजून एक काम आहे. आपल्याकडे जे पाहुणे मंडळी येतील ना, त्यांचं एकदम खूप छानपणे असं मनोरंजन करायचं, म्हणजे धमाल करायची. अहो यात तर हातखंड आहे आपला. ए थांब ना. आणि आलेल्या पाहुण्यांचं जेवण नाश्ता वगैरे ह्याच्यावर लक्ष ठेवशील ना जरा? पाहुण्यांचं पोट आणि त्यांचं मन दोन्ही बी भरलेलं असत. किती ग किती गुणी बाळ ग ते माझं. बरं पप्या, तुला मुक्ताचा फोन आला होता का रे? का नाही येणार होता का? नाही नाही, तुझा फोन तू वापरायला दिला होतास ना तिला. तर मला वाटलं तिला काही काय कशाची तरी गरज पडेल तर ती तुलाच फोन करणार ना. हो नाही, आपली मुक्ताताई अगदी साधी आहे. ते पण काही मागत नाही. अजून काय मागवणार आहे? खरंय. किती ग किती गुणी आहे ग ती मुक्ता. बरं, तुझ्यावर जी काही कामं सोपवली आहेत ना मी, ती जबाबदारीने पार पाड. हा म्हणजे मला काय, मला खूप काम आहेत ना, ती मी निवांतपणे करू शकेन. आत्याबाई अहो तुम्ही टेन्शन फ्री राहा. सगळं काही व्यवस्थित होणार. पप्या आहे ना. एकदम ओके मी थँक्यू. बरं आता जा लवकर. पडपडत राहिलाय. येस ओके मी थँक्यू. हा भैरू का फोन करायला झालाय? सापडली असन का नाही? अरे मी काय त्याच्या नादाला लागतोय? मिस करतो ना फोन. भैरू फोन उचल. भैरू फोन उचल. अरे फोन उचल ना डुकरा. दारू पिऊन कुठल्या गटारात पडला तर नाही? भैरू अरे गटाराच्या बाहेर ये पण फोन कर. अरे फोन उचल. फोन उचल भैरू.